घर से करे पिकअप, घर पे करे ड्रॉप, 48 घंटे में करे डिलीवर, एकदम टिप टॉप, ड्राई क्लीन लॉन्ड्री सब हो जाएगा, हमारा ईवी आएगा, आपका ऑर्डर उठाए, क्वालिटी की चिंता नहीं करने का लाला, एकदम प्रीमियम फीलिंग दिलाएगा। दम 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 इसमें दम में छोटे, दाम 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 भी हिसाब से है लेते, मशीनरी इंपोर्टेड और केमिकल्स यूज बेस्ट करे, कपड़े लो फोल्डेड या ऑन हैंगर, प्रीमियम पैकिंग रखे कपड़े आउट ऑफ डेंजर, कर्टन हो सोफा हो या हो शूज, करते हम डीप क्लीन नो इशू। सायरन आउट, अब घर बैठे बैठे बेस्ट एंड प्रीमियम लॉन्ड्री सर्विस को करो इन और बाकी सबको करो आउट, क्योंकि आ गया है सायरन आउट। भव्य आंदोलन की तैयारी में अनुसूचित जाति जमाती समाज आरक्षण बचाओ समिति। बता दें कि आने वाले बुधवार 28 अगस्त 2024 को 11 बजे से दोपहर 2 बजे तक की थाने के कलेक्टर कार्यालय के बाहर भव्य आंदोलन की तैयारी में अनुसूचित जाति जमाती समाज बचाओ समिति के महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष पंकज अशोक गायकवाड़ इनके नेतृत्व में किए जाने वाला है, जिसमें बता दें कि 1 अगस्त 2024 सुप्रीम कोर्ट द्वारा 7 खंडपीठ द्वारा SC व ST समाज के जाति वर्ग को नॉन क्रिमिनल लागू कर दिया गया, जिसके विरोध में यह भव्य आंदोलन की तैयारी की गई। इस बीच आपको बता दें कि कार्य अध्यक्ष विकास निगम के साथ में कई पदाधिकारी अनुसूचित जाति जमाती समाज आरक्षण बचाओ समिति के बैनर तले जो है इस भव्य आंदोलन में शामिल हो, इस तरह की अपील महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष पंकज अशोक गायकवाड़ करते हुए दिखाई दिए। सर्वांना सविनय जय भीम, जय हिंद, जय जोहार। ज्या पद्धतीने SC ST ऍक्टचं आपला कव्हर काढून या देशातील सर्व आदिवासी आणि दलित समाजाला नॉन क्रिमिनल लावून त्यांचं आरक्षण संपवण्याचा जो षडयंत्र सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून चालू आहे आणि याला सर्वतोपरी जबाबदार RSS व BJP हे दोन्ही आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात आपण सर्व आपले जे बंधू भाऊ आहेत SC ST समाजातील सर्व माझ्या बांधवांना माझं म्हणणं आहे की 28 तारखेला भव्य महाजन आंदोलन आपण ठाणे कलेक्टर ऑफिसला ठेवलेलं आहे। यामध्ये आपल्याला जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते हिसकावून घेण्याचं काम भाजप जे करत आहे त्याच्या विरोधात आपण सर्वांनी कलेक्टर ऑफिसला जे आपले मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यासाठी आपण एकत्रित यायचं आहे आणि आपण एकत्रित एक संघ आपली जी युनिटी आहे, जी सामाजिक बांधिलकी ही दाखवण्यासाठी आपण 28 तारखेला सर्व जणांनी 11 ते 2च्या दरम्यान निषेध नोंदवण्यासाठी SC ST ऍक्ट जो बदल करण्याचा जो प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे व राज्य सरकारांना सांगितलेलं आहे की यामध्ये तुम्ही वर्गवारी करा, नॉन क्रिमिनल लावा, तर आपल्या राज्य सरकारला आपली जी दखल घेण्यासाठी व आमच्या इथे SC ST ऍक्ट मध्ये बदल करण्यात येऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकनाथजी शिंदे जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांना निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला सर्वांनी यायचं आहे, आपला निषेध नोंदवायचा आहे, जेणेकरून आपल्या मुलाबालांना होणारा जो त्रास आहे नाहक तो थांबवण्यासाठी व पुढच्या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरती जे उपकार करून आपल्याला जो आरक्षणाचा कवच दिलेला आहे तो अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित ठाणे जिल्हा कलेक्टर ऑफिसला सर्वांनी 11 ते 2च्या दरम्यान कोणतीही अशी भावना ठेवायची नाही की यांनी बोलवलं नाही त्यांनी बोलवलं नाही। हे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले जे आरक्षण आहे ते आपल्याला अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला एकत्रित तिथे जमायचं आहे। जे कोणी सरकारी नोकरीला असतील, कोणी कामाला असतील, त्यांनी सुद्धा सुट्टी घेऊन तिथे आंदोलनामध्ये सहभाग दर्शवायचा आहे, कारण येणाऱ्या काळात कोणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही, छत्रपती शाहू महाराज होणार नाही, कोणी महात्मा फुले येणार नाही। आपला लढा आपल्याला एकत्रित येऊन समाज बांधव म्हणून आपल्यालाच लढायचा आहे। त्यामुळे सर्व समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये स्वतःहून स्वयंस्फूर्तीने सर्वांनी रजा घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे ना। आपलं आरक्षण जे गरीब आपले लोक आहेत, जे आज आरक्षणाच्या माध्यमातून आपलं शिक्षण फ्री घेत आहेत,
सर्वांना शिक्षणाचा अधिकार जो आरक्षणाच्या माध्यमातून मिळत आहे, नोकरीचा अधिकार मिळत आहे, तो हिसकावून घेण्याचा जो प्रयत्न SC ST ऍक्ट त्याच्यामध्ये बदल करून जो सुप्रीम कोर्टाने केलेला आहे व ते आदेश आपल्या राज्य सरकारांना दिलेले ते थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन या लढ्यामध्ये सामील व्हायचं आहे. कोणी कोणत्याही प्रकारचं कारण देऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाले नाही असं व्हायला पाहिजे नाही. म्हणून मी तुम्हाला आज नम्रतेची विनंती करतो की आपण समाज बांधव म्हणून एकत्रित येऊन हा लढा